श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघरणा लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृप्ती समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करती, जाणून येती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करती दिवसनिसी. हेरळे कर्यागदी शास्त्रासी, वेतने देऊन ठेवले. त्या समयी मुंबापुरी विष्णुभाव ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोकोपदेशिती. त्यासी अनावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी. बहुत करुणी खटपटी, बुवासे शेवटी आणले. रात्रंदिन नृप मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करती तेने अंतरी, नृप्ती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकात, स्तुती करती जनसमस्त. सदा चर्चा वेदांत, राजगुरुई होत असे. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगाती, केतेक होते तयावेळी. पहावया येतींचे लक्षण, ब्रह्मचारी करती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे एकूण सत्वर यतिराज हसले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करती. पाहून ऐसी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरित, तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुनी तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलूनी, पातले आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी, स्वामीस तुच्छ मानती. नित्य नियम सारून ब्रह्मचारी करती शयन. जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवासी, लोटलिया काही निशी. एक स्वप्न तयासी, चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक दंशापना करीत असे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी, खडबडून उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी, जागृती आली तयासी. त्यांनी धरुणी बुवासी, सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयास सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी. पुसता मागील प्रश्नासी, खदा खदा स्वामी हसले. मग काय बोलती येतेश्वर, ब्रह्मपद तदाकार. होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकासी, काय म्हणून भ्यालासी. जरी उरता भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे. यासी लागते कष्ट करणे, फुकट आता नयेची. गुहा प्रति पटली खून, धरले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रुनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित. तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला गळूनी, ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमोध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा. जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार. राजे राय बहादूर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर त्याप्रती, सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकोन, गोड लागे अन्न पाणी. नावडे भोगविलास, सुखोभोग कैसा त्यास. निद्रा नयेशी रात्रंदिवस, चिंता नळे पोळले. केली कित्येक अनुष्ठाने, तैशेची ब्राह्मण संतर्पणे. बहुसाल दिदली दाने, आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेशी. कृष्ण वर्णाला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस, ऐस लोटले 3 मास. एकी रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे त्वा, तेथे करावी स्वामी सेवा. येती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेची राहिले, अनेक अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासे स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणून हित गोष्टी, मानसे विचारून शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करता घरी. स्वामी चरित्र परस्परे प्रेम भावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करुणी, पूजा द्रव्य घेऊनी. अर्पावया समर्थ चरणी, जाती आती त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. अष्टमोध्याय गोढा. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जप ध्याने, खंडित चालती.
दिगंतरी गाजली ख्याती कामना धोरणी चित्ती बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावोनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागून द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तिचे मन म्हणे मी इतके करण 2 सहस्र रुपये द्याल की ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करसी तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थना स्वामी प्रती कार्य आपले करीन बाई स्वामींसी बोली वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधीपासून ऐसे एकता वरदानी समर्थ तेथून उठले यवन स्मशान भूमीत आले तिराज त्वरित एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी सेवे करी शंकररावासी म्हणती लीला करुणे अशी चुकवले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा शंकररावे तया दिवशी खाना दिला फकीरांसी आणि शेखनूर दर्ग्यासी एक कपनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध झाल्या स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणची प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुने गच्ची निशिती मठ तुम्ही बांधावा ऐशी एकांतस्थानी राहणार नाही कोणी ऐसे विनंती स्वामी चरणी कारभारी करताती सर्वानुमते तेथेची मठ बांधला चुने गच्ची कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परसोत भाविक भक्त नवमोध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु।